नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी जन व्हॉइस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजचा विषय आहे गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सव। जन व्हॉइस न्यूज चॅनल आपल्या सर्वांसाठी अनेक विशेष कार्यक्रम घेऊन येत आहे। त्याच्यामध्ये आमचा एक विशेष कार्यक्रम आहे प्रश्न मालिका। या प्रश्न मालिका कार्यक्रमात आपल्या ज्योतिष शास्त्राबद्दल आपल्या कोणालाही प्रश्न विचारायचा असेल त्यासाठी आपला प्रश्न, जन्मतारीख, जन्म महिना, जन्मवर्ष, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे सर्व आमच्या व्हॉट्सअप वरती पाठवा। आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आता सुरुवात करूयात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सव। 19 मार्च 2026 रोजी आपल्या सर्वांना माहिती आहे गुढीपाडवा येतोय आणि त्याच दिवसापासून सुरुवात होते चैत्र नवरात्र उत्सवाला। आपला शारदीय नवरात्र उत्सव माहितीच आहे, अश्विन महिन्यातली, तशीच ही चैत्र नवरात्र उत्सव आहे। आता शारदीय मध्ये काय असतं की आपण घट बसवतो, चैत्रामध्ये घट बसवायची गरज नसते। त्याचबरोबरीने गुढीपाडव्याचा जो उत्सव आपण घरोघरी साजरे करतो, काय आहे गुढीपाडव्याचं विशेष महत्व ते पहिले समजून घेऊयात। गुढीपाडव्याचं विशेष महत्व यासाठी आहे की ब्रह्मदेवाने ज्यावेळेला सृष्टी निर्माण केली, ती सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग करून बघितले मानव जातीवरती, पण ते सक्सेस होत नव्हते। मग त्यांना असं लक्षामध्ये आलं की मंथनातून प्रजोत्पत्ती व्हायला पाहिजे, असं काहीतरी मला करायचं आहे। आणि त्यांनी घनघोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी आपल्या शरीराचे 2 भाग केले। एका भागातून पुरुष निर्माण झाला, दुसऱ्या भागातून स्त्री निर्माण झाली। आणि त्या पुरुषाचं नाव जे होतं ते होतं मनु, आणि ती जी स्त्री होती तिचं नाव होतं शतरूपा। या दोघांनी दाम्पत्याने मिळून संसाराला सुरुवात झाली यांच्या, आणि यांच्या संसाराला फुलं लागली, फळं लागलीत। आणि त्या मनु आणि शतरूपा या दोघांना 5 मुलं झालीत, प्रियव्रत आणि उत्थानपाद। 2 मुलं आणि 3 मुली झाल्यात, देवहूती, प्रसूती आणि आकृती। आणि तिथून आपल्या प्रजोत्पत्तीला सुरुवात झाली। आणि आपला मनुष्य देह जो आहे तो ज्या दिवशी निर्माण केला गेला, तो ज्या दिवशी निर्माण केला ब्रह्मदेवाने, तो दिवस होता चैत्र शुक्ल प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा। लक्षात ठेवा, म्हणजे काय गुढीपाडव्याचं महत्व काय आहे की ज्या दिवशी मनुष्य देहाची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली, म्हणून ब्रह्मदेवांच्या कृतज्ञतेसाठी म्हणून आपण त्या दिवशी सकाळी उठून सर्वांनी अभ्यंग स्नान केलं पाहिजे, म्हणजे उठण्याने स्नान केलं पाहिजे, नवीन वस्त्र परिधान केले पाहिजेत। आणि घरावरती म्हणजे उभारतो ना गुढी, तो त्याला म्हणतात ब्रह्मदंड, तो ब्रह्मदंड आहे। त्या ब्रह्मदेवांच्या नावाने त्या ब्रह्मदेवदंडाची पूजा करून ते आपण घरावरती आपण गुढी उभारतो आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करत असतो। असा गुढीपाडवा सण आहे। मग गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सुद्धा मानला गेला आहे। या दिवशी काय करावं का? आपण अवश्यमेव करा। काय करता येईल? पहिल्यांदा घरी गोड धोड करा, पुरणाचा नैवेद्य दाखवा, आणि नंतर आपण काही विशेष गोष्टी करू शकतात। नवीन घर घेऊ शकतात, नवीन घराची बुकिंग करू शकतात, नवीन वाहन घेऊ शकतात, वाहनाची बुकिंग करू शकतात। घरामधल्या ज्या काही किरकोळ गोष्टी ज्या आहेत, टीव्ही आहे, फ्रीज आहे, फॅन आहे, एसी आहे, वॉशिंग मशीन आहे, नंतर सोनं आहे, चांदी आहे, वस्त्र आहे, अलंकार आहेत, चांदीची भांडी आहेत, पूजेची भांडी आहेत, हे खरेदी करू शकतात। नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतात, गृह प्रवेश करू शकतात। नंतर पंचांगस्थ गणपतीचं पूजन करावं त्या दिवशी। अशा पद्धतीने गुढीपाडवाचा पूर्ण दिवस जो आहे आपल्याला कोणत्या तरी मार्गाने चांगला आपला करता येईल, अविस्मरणीय करून घेता येईल। कारण त्या दिवशी पंचांग बदलतं आपलं। आता पराभव नाम संवत्सराचं पंचांग येतोय, म्हणजे चैत्र गुढीपाडव्यापासून ते पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत आपल्या पंचांग असतात। कॅलेंडर तर आता आलेत ना, तारखांचं महत्व आपलं आता कळायला लागलेलं आहे। पूर्वी तारखा विशेषच नव्हता। पूर्वी असं होतं की प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या, म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, याच्यामध्ये प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी अशा सगळ्या तिथ्या, पौर्णिमेपर्यंत तिथ्या आणि पुन्हा अमावस्या पण तिथ्या, अशा 2 भागामध्ये पंचांग आपला आहे। आणि त्याच्यामुळे बघा की आपण संतांचं जन्मदिवस किंवा पुण्यतिथी असेल
आता उदाहरणार्थ प्रभू रामांचा आता जन्म उत्सव आता अष्टमीला येणार आहे याच आठवड्यामध्ये, रामनवमीला. ज्या दिवशी प्रभू रामचंद्र जन्माला आले त्या दिवशी जे नक्षत्र होतं, जी रास होती, तेच नक्षत्र आणि तीच रास आणि ती तिथी त्या दिवशी येणार आहे. उदाहरणार्थ दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी नक्षत्र रोहिणी होतं, रास वृषभ होती, तिथी पौर्णिमा होती. हे तीन एकत्र जेव्हा येतात त्या दिवशी भगवान दत्त प्रभूचा जन्म झाला. आता ज्या वर्षी दत्त जयंती येईल, म्हणजे उदाहरणार्थ 26 मध्ये जेव्हा येईल त्यावेळेला नक्षत्र रोहिणी असेल, रास वृषभ असेल आणि तिथी पौर्णिमा असेल. हे तीन आले की दत्त जयंती आली. असं आमचे पंचांग जे वर्षानुवर्ष चालू आहे तसंच आहे. आता पुढे येतं त्याच आठवड्यामध्ये म्हणजे गुढीपाडवा त्या दिवसापासूनच आपल्याला नवरात्र करता येते. काय आहे नवरात्र उत्सव? या चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला एक भुक्त एक उपवास करू शकतो आपण. एक नक्त एक भुक्त. दिवसभर तुम्ही कडक उपवास करा आणि रात्री उपवास सोडा, असं सुद्धा करता येतं. किंवा आपण अष्टमीला किंवा प्रथम दिवशी किंवा नवमीला आपण उपवास करू शकतो. हे आपल्या मनावर आहे. या नवरात्रामध्ये अजून काय करता येईल? उपवासासोबत घरामध्ये श्रीयंत्र असेल त्याचा अभिषेक करा, कुंकुमार्चन करा, त्यानंतर सप्तशतीचा पाठ वाचा, त्यानंतर घरामध्ये हवन करता येईल, देवीचं दर्शन करता येईल, देवीची ओटी भरता येईल. आपली कुलस्वामिनी जे असेल त्याच्या मूळ पीठावर जाऊन तिचं दर्शन करता येईल. ह्या सगळ्या गोष्टी नवरात्र कालावधीमध्ये आपल्याला करता येतील आणि त्या कराव्यात, जेणेकरून श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, त्रिगुणात्मिका जगदंबिका नवदुर्गा आपल्यावरती प्रसन्न होईल. आणि हे येणारं नवीन वर्ष आमच्या जनवाईच्या सर्व दर्शकांना सुख, समृद्धी, सौख्य, भरभराट, उत्तम आरोग्य, प्रगतीचं आणि लाभाचं आणि यशाचं असो अशी आम्ही कामना करतो. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो.